श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या संदेशाकडे तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. त्या अगोदर तू जर का या चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच या चॅनलला तू सबस्क्राईब करून घे. आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे आजचा संदेश हा शेवटपर्यंत नक्कीच बघ. त्या अगोदर तू या चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नकोस. नक्की ही गोष्ट कर. त्यामुळे तू ही गोष्ट करत आहेस की नाही ते स्वामी पाहत आहेत. त्यामुळे तू ही गोष्ट नक्कीच कर. स्वामी सांगतात, नेहमी गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये आपलं कधी दुःख आले, आपल्यावरती काही संकट आले, आपली काही अडचण आली, आपल्यामध्ये काही त्रास आपल्याला होत असेल, आपल्याला काही दुःख जाणवत असेल, आपल्या जीवनात काही संकट आले असतील, तर हे दुःख संकट आहे. आपले जे दुःख आहेत आणि आपल्या ज्या वेदना आहेत तर त्या जगाला सांगत बसू नकात. बाहेर सांगत बसण्यापेक्षा आपल्या घरातील आपल्या जवळच्या लोकांना, जवळच्या व्यक्तींना, अर्थात आपल्या आईवडिलांना सांगा. जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. कारण की आईवडील हे नेहमीच आपल्या सुखदुःखात आपल्या पाठीशी खंबीरपणे, भक्कमपणे उभे असतात. त्यांना आपल्याकडून काही स्वार्थ नसतो. ते आपल्यासोबत कायम तसेच उभे असतात. भक्कमपणे ते आपले साथ देत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर का जीवनामध्ये कोणतेही दुःख आले, अडचणी आल्या, काही वेदना झाल्या तर इतर लोकांपुढे त्या मांडत बसण्यापेक्षा आपल्या आईवडिलांसोबत त्या सांगत चला. आपल्या आईवडीलच आहेत ज्यांना नेहमी आपले चांगले झालेलं पाहिजे असते. आपले सर्व काही चांगले व्हावे हीच त्यांची इच्छा असते, हेच त्यांचे स्वप्न असते आणि त्यासाठीच ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुम्ही देखील नेहमी लक्षात ठेवा, तुमच्यावरती काही दुःख आले, काही वाईट प्रसंग आला, तुम्हाला कशाच्या वेदना झाल्या तर त्या फक्त आणि फक्त तुमच्या आईवडिलांसमोरच सांगा. बाहेर लोकात सांगत बसलात तर केवळ आणि केवळ त्याचा बाजार मांडला जाईल. त्याच्यातून काही साध्य होणार नाही. तेच जर का तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगितलं तर नक्कीच त्याच्यातून काही ना काहीतरी मार्ग हा निघत जाईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला जर का काही दुःख आले, काही संकट आले, काही अडचणी आल्या तर आपल्या आईवडिलांना ती गोष्ट सांगत चला. त्यातून नक्कीच मार्ग निघेल. स्वामी सांगतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाहीतर संसार सुखाचा होईल हे नक्कीच लक्षात ठेवा. आपल्यातील मीपणा दूर होणं खूप महत्त्वाचं आहे. जो व्यक्तीमध्ये मीपणा असतो तो व्यक्ती कधीही इतरांशी त्या व्यक्तीचे कधी चांगले जुळणार नाही. कारण की त्या व्यक्ती कधीही त्या मीपणातून बाहेर येत नाही. जोपर्यंत आपल्याला मीपणाच्या बाहेर येऊन आपण आपलेपणा जाणवत नाही तोपर्यंत कधीही कोणतेही नाते हे यशस्वी होत नाही. त्यामुळे नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, नाते जर का जपायचे असेल तर आपल्याला मीपणातून बाहेर येता आले पाहिजे. आपल्यातील मीपणा आपल्याला सोडता आला पाहिजे. आपल्यातील मीपणा आपल्याला दूर करता आला पाहिजे. त्याशिवाय कोणतेही नाते टिकत नाही. नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, फक्त स्वतःचे विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करत असतात. जे लोक स्वार्थी असतात, ज्यांना स्वतःच्या सुखापुढे काही दिसत नाही, काही जाणवत नाही, ते लोक फार थोड्या काळासाठी आनंदी होतात, सुखी होतात, प्रगती करतात. पण जे लोक सर्वांचा विचार करतात, स्वतःआधी त्यांना दुसऱ्याची काळजी असते, स्वतःआधी त्यांना दुसऱ्याचा आनंद महत्त्वाचा वाटतो, त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते. कारण की ती लोक निस्वार्थी असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही स्वार्थाची भावना नसते.
ते नेहमी इतरांना मदत करत असतात. इतरांच्या प्रत्येक अडचणीला, प्रत्येक संकटामध्ये ते धावून जात असतात. त्या बदल्यामध्ये त्यांना काहीही नको असते. ते फक्त त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. अशा व्यक्तींना आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवत नाही. असे व्यक्ती आयुष्यात खूप प्रगती करतात. त्यांचे जीवन खूप सुखी व समाधानाने होत असते. तुम्हीसुद्धा नेहमी लक्षात ठेवा, स्वतःच्या अगोदर आपल्याला नेहमी दुसऱ्यांचा विचार करता आला पाहिजे. स्वतः अगोदर आपण नेहमी दुसऱ्यांचा विचार करावा. आपल्या अगोदरसुद्धा तो समोरच्या व्यक्तीला आपल्याला महत्त्व देता आलं पाहिजे. तोच व्यक्ती आयुष्यात प्रगती करू शकतो. त्यामुळे फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात. पण जी लोक सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत असते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. त्यामुळे एखादी गोष्ट करण्या अगोदर 100 वेळा विचार करा. लक्षात ठेवा, कृती करून विचार करण्यापेक्षा विचार करून केलेली कृती कधीही चांगलीच. एकदा केलेली गोष्ट, एकदा घडलेली गोष्ट पुन्हा बदलता येत नाही. त्यामुळे जी काही तुम्ही कृती करचाल, गोष्ट घडल, ते पूर्णपणे विचार करूनच करा. एकदा वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार पुन्हा माघारी घेता येत नाही. एकदा घडून गेलेली गोष्ट पुन्हा माघारी आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, वेळ निघून जाण्या अगोदर, एखादी गोष्टीची कृती करण्या अगोदर त्याचा विचार करा. एक नाही 100 वेळा विचार करा. आपण करत असलेली कृती बरोबर आहे की नाही. आपण करत असणाऱ्या कृतीमुळे आपले नुकसान तर होत नाही आहे ना. आणि आपल्या कृतीमुळे, आपल्या निर्णयामुळे आपण दुसऱ्याचे तर नुकसान करत नाही ना. याचा एक नाही 10 वेळा विचार करा. कदाचित आत्ता आपण घेत असलेल्या निर्णयामुळे इतर कुठल्या तरी लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो, दुःख होऊ शकतो. याचा तुम्ही 100 वेळा विचार करा. आपल्या कृतीमुळे कोणालाही त्रास होता कामा नये, कोणीही दुःखी होता कामा नये. त्यामुळे कृती करून विचार करत बसण्यापेक्षा विचार करून निर्णय घेतलेला कधीही चांगलाच. याच्यातून तुम्हीच कोणत्याही अडचणीत न सापडता चांगले निर्णय घेऊ शकाल. श्री स्वामी समर्थ.